आलू मटर पुलाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी हिरवे मटार, त्याच्यानंतर 2 मोठ्या साईजचे पोटॅटो सोलून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 1 कांदा घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. मी घेतलेला आहे दावत बासमती राईस 300 ते 350 ग्रामच्या आसपास घेतलेला आहे. तो आपल्याला स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. भिजायला ठेवले तोपर्यंत आपण व्हेजिटेबलची कटिंग करून घेऊ. सर्वप्रथम मी इथे बटाटा घेत आहे. बटाट्याला आपल्याला मस्त असं चिरून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने चिरू शकतात. आडवे किंवा उभे कसलेही काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. मी इथे आडवे छोटे छोटे काप करत आहे. आपला चिरून झालेला आहे त्यावर पाणी टाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपला बटाटा लालसर नाही पडणार. तर इथे मी घेतलेला आहे एक कांदा. कांदा देखील आपल्याला उभा उभा चिरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे उभा उभा कांदा देखील चिरून घ्यायचा आहे. त्यानुसार त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो चिरायचा आहे. टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे. आता आपण आपल्या पुलावमध्ये टाकण्यासाठी ग्रीन पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे घेत आहे हिरव्या मिरच्या, त्यानंतर अद्रक आणि लसूण, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. हा मी पुदिना टाकत आहे. तुमच्याकडे पुदिना नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्ही खूप सारी कोथिंबीर देखील ऍड करू शकता आणि त्यापासून देखील ग्रीन पेस्ट तयार करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अशी आपली ग्रीन पेस्ट तयार झालेली आहे. प्रथम गॅसवर मी ठेवत आहे आता कुकर. तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तेल मस्त असं आपल्याला तापू द्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं, जिरं मस्त तडतडलं की त्यामध्ये आपल्याला आपली ग्रीन पेस्ट त्यामध्ये ऍड करायची आहे. आपण इथे कुठलाही प्रकारचा खडा मसाला यूज करणार नाहीये, त्यामुळे आपल्याला जळजळ होऊ शकते किंवा जास्त स्पायसी झाल्यामुळे लहान मुलं देखील खाण्यासाठी नाटके करतात. त्यामुळे आपण इथे खडा मसाला न यूज करता बिर्याणी मसाला यूज करणार आहे. आता आपण यामध्ये टाकत आहे ग्रीन पेस्ट. पेस्ट टाकली की आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, जेणेकरून आपली ही पेस्ट जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत आपलं मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे आपले कापून घेतलेले बटाटे. आणि त्याच्यानंतर आपले मटार. बटाटे आणि मटार आपल्याला थोडं थोडं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला आता थोडीशी फास्ट करायची आहे. आणि त्यानंतर आपला चिरलेला कांदा आणि टोमॅटो ऍड करूया.
आता आपण यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ. मी इथे 1 ते 1.5 चमचा मीठ वापरत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. बटाटे आणि व्हेजिटेबल्स परतून झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा बिर्याणी मसाला. 1 चमचा तुम्ही पूर्ण बिर्याणी मसाला टाकू शकता. इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरत आहे. तुम्ही कुठलाही वापरू शकता. थोडासा मॅगी मसाला टाकत आहे मी इथे. अर्धा चमचा काळा मसाला ऍड करत आहे. मसाले टाकले की आपल्याला अजून एकदा मसाल्यांसोबत बटाटे, वाटाणे आणि व्हेजिटेबल्स मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे आणि पाणी टाकायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास सुरुवातीला तुम्ही पाणी टाकू शकतात. पाण्याला आपल्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. त्यासाठी आपण पाणी 2-3 मिनिटं झाकून ठेवत आहोत. आपल्या पाण्याला मस्त उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण त्यामध्ये टाकायचे आहे आपले साईडला भिजत बासमती राईस जे आपण ठेवलेले होते ते. राईस व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे त्यावरती, जेणेकरून आपले राईसचे दाणे एकमेकांना चिटकणार नाही आणि मस्त सुटसुटीत असा हा पुलाव होईल. अर्धा ग्लास पाणी आपल्याला अजून वरतून ऍड करायचं आहे. पाण्याला उकळी यायला स्टार्ट झाली की वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तीन शिट्ट्या झाल्या कुकरच्या की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. वाफ झाली की आपल्याला कुकर उघडून बघायचा आहे आपला पुलाव कसा झालेला आहे. वा 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 वा, एकदम मस्त झालेला आहे. दिसायलाच अगदी मस्त दिसतोय. अतिशय सुटसुटीत आणि मस्त असा आपला बटाटा वटाणा पुलाव रेडी आहे. एकही दाणा चिटकलेला नाहीये आणि अतिशय मोकळे मोकळे आपले तांदळाचे दाणे देखील शिजलेले आहेत. प्रकारे आपला पुलाव रेडी झालेला आहे.